नवी मुंबईमध्ये महागड्या बाईकच्या रेसिंगमध्ये एक निरपराध व्यक्तीचा बळी गेल्याची माहिती कळते। सोमवारी मध्यरात्री 1 वाजता अमन तेलंग आणि त्याची मैत्रीण पूजा याची इतर मित्रांसोबत तुर्भे-वाशी मार्गावर बाईक रायडिंगची स्पर्धा लागली होती। आपण दृश्यांमध्ये बघतोय आणि याच दरम्यान पेट्रोल भरायला गेलेल्या ज्ञानेश्वर वाळुंज ज्याच्या गाडीला अमन तेलंगने ठोकलं आणि त्याच्यामुळे वाळुंज यांचा मृत्यू ओढवलाय। अमन हा जखमी आहे। धक्कादायक बाब म्हणजे तब्बल 2 तास वाळुंजना वाशीतल्या मनपा रुग्णालयात आणि फोर्टिस रुग्णालयात उपचार मिळाले नाहीत आणि म्हणून त्यांचा मृत्यू ओढवलाय। अत्यंत दुर्दैवी बाब आपण बघतोय दृश्यांमध्ये की रेसिंगच्या नादामध्ये ज्ञानेश्वर वाळुंज यांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। दुसरीकडे धनदांडग्यांच्या मस्तवाल तरुणांवर पोलीस कारवाई कचरताना दिसतात, कारण पोलिसांवरही धनदांडग्यांचा दबाव आहे। बाईक रायडिंग करणाऱ्या मस्तवाल तरुणांवर पोलीस आता कधी कारवाई करणार, आणखी किती निरपराधांच्या बळीची पोलीस आता वाट पाहतायत, असा संतप्त सवाल नवी मुंबईकर विचारत आहेत। आपण पुन्हा एकदा दृश्य बघतोय, रेसिंगच्या नादामध्ये नेमकी काय परिस्थिती उद्भवलेली आहे। दुसऱ्या माणसाचा छंद दुसऱ्या कुटुंबातल्या एका माणसाचा जीव घेतो। या कुटुंबाने आता काय करायचं? चूक नसताना झालेल्या या मृत्यूला आता जबाबदार कोण आणि या धनदांडग्या मस्तवाल तरुणांवर कारवाई कधी होणार, असा सवाल आता विचारला जातोय। अत्यंत विचलित करून टाकणारी अशी ही दृश्य